दंडवत प्रणाम. मी ईशादिष्टी सतीशगुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताईची अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर माणगाव राजेशम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरणी विनम्र अभिवादन करतो. विद्या गुरुवारी आदरणीय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. तामसा निवासी गुरुवारी आदरणीय दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व गोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075 आणि 78 88 26 71 20. दंडवत हो. महादायसा उमायसा भेटी. इळा क्रमांक 228. महादायसा उमायसा भेटी. माणवा संप्रदायामध्ये महादायसा ज्या होत्या यांचं फार मोठं महत्त्व आहे. कारण की याच महादायसाने माणवा पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य यांना भानखिडीच्या जंगलामधून विस्मृत अवस्थेमध्ये पडले असताना याच महादायसाने नागदेवाचार्यांना पाठीवर घेऊन वृद्धपुरासी आलेली आहे. ही जी महादायसा आहे ही आचार्यांची चुलत बहीण आहे. जर महादायसा नसत्या आज हा पंथही पुढे उद्याला आला नसता. सगळ्या गोष्टी थांबल्या गेल्या असत्या. जर आचार्यच नसते स्वामींनी काय निरूपण केलं आम्हाला समजलं असतं का? नाही. महादायसाने जे काही पुराणामध्ये ऐकलेलं होतं ते पुराण ऐकून काही स्वामींना महादायसा प्रश्न विचारायच्या. त्याने सुद्धा बरीच शास्त्र बाहेर निघालेलं आहे. म्हणून तर भट्टोबासांना आपल्या बहिणीचा एवढा अभिमान होता की भट्टोबास म्हणायचे, करडेल की तुपेल जाणे तर मला रुपीची आला. म्हणजे कुठलीही गोष्ट सांगत असताना ते आपल्या बहिणीची शपथ घेत होते. कारण का याच बहिणीमुळे यांना आज आचार्य झाले. याच बहिणीमुळे त्यांना आज एवढं मोठं पंथ सेवा घडलेली आहे. म्हणून आपण चरित्राच्या सुरुवातीला पाहतो बघा, महादायसी पुसले. म्हणजे चरित्राच्या सुरुवातीला महादायसी पुसल्या शब्द आलेला आहे. का आला तो शब्द? या सकळ क्रियेला महादायसा कारणीभूत आहेत. जर महादायसा नसत्या आचार्य पुढे आले नसते. जर आचार्य नसते चरित्र आपल्याला समजलं नसतं, आपल्याला देव समजला नसता, सगळंही लुप्त झालं असतं. म्हणून या महादायसा माणव पंथातील महान विदुषी त्या आहेत. ज्या महादायसांनी फार मोठी पुढे पंथ सेवा केलेली आहे. पंथ सेवा केली म्हणजे आचार्यांना पाठीवर घेऊन वृद्धपुरासी याला हे फार प्रकारची मोठी सेवा आहे. आचार्य आपण स्मृतीमध्ये बघतो की आचार्य तिथे कसे पडलेले होते. बेशुद्ध अवस्थेमध्ये कसली शुद्धी नव्हती. त्यांना ते असतं ना, जो पाला, झाडांचा पाला असतो ना, तो पाला रस पाजायचा, इकून तिकून जायचं, दूध आणायचं. किती धावपळ असेल ती. म्हणून महादायसारखी बहीण आचार्यांना भेटली आणि आचार्यांचे जीवन पुढे घडलेलं आहे. म्हणजे स्वामींच्या प्रयाणानंतर जी त्यांना विस्मृत अवस्था आली होती, जर महादायसा भेटल्या नसत्या तर आचार्य देवाच्या भेटीला गेले पण असते. परंतु महादायसे निमित्त करून
परमेश्वराने आचार्यासारख्या एका महान संताला आचार्यपद देऊन आचार्यापासून ही पुढे मग परंपरा आली, 13 अन्याय झाले. प्रमुख कोण? आचार्य. आचार्याला कारणीभूत कोण? महादाईसा, म्हणजे नंतरचा काळ. याच महादाईसाची भेट आणि उमाईसाची भेट आता सिन्नर ठिकाणी झालेली आहे. आता कोणाकोणाच्या भेटी होत आपण बघूया. आबाईसाचा वडील पुत्र सारंग पाणी. आबाईसा म्हणजे आचार्यांच्या माता, यांचं नाव आबाईसा. यांचा सारंग पाणी म्हणजे 3 पुत्र होते. एक सारंग पाणी, दुसरे नागदेवाचार्य आणि मला वाटतं तिसरे होते वैजोबा. हे 3 पुत्र होते. तो देशाउरासी गेला होता. आबाईसाचा पुत्र सारंग पाणी देशाउरासी म्हणजे जसं आता आपण काही खेड्यातली लोक आहेत बघा, काही काम करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी शहरामध्ये जातात. जसं मुंबई आता शहर आहे, राजधानी आपली महाराष्ट्राची. तिथे सगळ्या प्रकारचे व्यवसाय चालतात. आता बरीच लोक कुठे आहेत? आता मुंबईमध्ये आहेत. इतर प्रांतातली बऱ्याच प्रांतातली लोक कुठे आहेत? मुंबईमध्ये आहेत. जसं आपण सातारा भागामध्ये बघतो बघा, तर सातारामधला प्रत्येक एक व्यक्ती त्या मुंबईमध्ये आहे. कारण की शेती कमी आहे आणि मुंबई ठिकाणी सर्व सुखसोयी आहेत आणि तिथे व्यापार चालतो, तिथे मग पैसा कमवता येतो. म्हणून पैसा प्राप्त करण्यासाठी जसं आता आपण मुंबईकडे लोक जातात, तसं त्या काळामध्ये म्हणतात की तेलंगणा जे राज्य आहे त्या काळामध्ये तेलंगणामध्ये जी आपल्या महाराष्ट्रातली लोक आहेत, ती महाराष्ट्रातली लोक तेलंगणामध्ये व्यापार करण्यासाठी जात असत. तसं यांचा वडील पुत्र सारंग पाणी ते सुद्धा गेले होते. तो वाटे ता चोरी उपद्रवीला. तो वाटे म्हणजे सारंग पाणी. काय त्याने धनसंपत्ती कमवली असेल. चला आता आपल्या गावाकडं गावता वर्षभर त्यांनी एवढं कमवलं, वर्षभर कुठे जायची गरज नव्हती, एवढं कमवून त्यांनी ठेवलं आणि मग ते आपल्या गावाकडे निघाले. पूर्वी काही वाहनं नव्हती. तो वाटे येता चोरी उपद्रवीला म्हणजे रस्त्याने येत असताना त्यांना चोरांनी नुसतं लुबाडलं नाही तर काय केलं, ते सगळं घेऊन त्यांना मारून टाकलं. म्हणजे बघा, पूर्वी सुद्धा चोरी होत होत्या. आता चोऱ्या काही नाही, पूर्वी पण चोऱ्या होत होत्या. आता पूर्वी काही ATM नव्हते, बँका नव्हत्या, डायरेक्ट पैसा ट्रान्सफर केला. आता कसं आहे, आता कोणी पैसा चोरू शकत नाही. आता ATM आले, कॅशबॅक, ते चेकबुक आलं की नाही. आता तुमचा किती पैसा राहू, तुमचा कोणी पैसा चोरू शकत आता नाही. तुमचं जर कोड माहिती नसेल तर पैसा कोणी काढू शकतं का बँकेतून? आता नाही काढू शकत. एक जर का कोड मात्र माहिती झाला मग मात्र पैसा काढणार. आणि मग वाटेच उपद्रवीला म्हणजे याचाच कोणतरी सोबतचा होता. चोरी कोण करतो माहिती आहे का? जवळचा चोरी करतो, लांबचं चोरी कधीच करत नाही. त्याला कसं का माहीत असतं, एवढ्या गावातली ह्या घरातली माणसं बाहेर गेली, ह्याच कपाटामध्ये ही वस्तू आहे, इथंच बरोबर ठेवलं आहे, हा कोणाला माहिती असतं? जो तुमच्या घरात नेहमी येतो जातो की नाही, तो चोरी करत असतो. तसं त्याच्यासोबतचा कोणीतरी फितूर झाला. पुढे त्याने सांगितलं, अरे आज अमका येतोय, त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती, भरपूर पैसा आहे, याला लुटा. मग लुटलं. आता नाही का आपण पाहतो, म्हटले आमकी ट्रॅव्हल्स लुटली. ते काय त्यांना माहीत असतं का चोरांना ट्रॅव्हल्समध्ये काय आहे? तिथले जे ड्रायव्हर, जे किन्नर असतात, हे त्यांना फितूर झालेले असतात. पोलीस स्टेशन त्यांनी पहिलंच पैसा भरून पॅक केलेलं असतं. म्हणून सगळ्या गोष्टी ही बरोबर ही साखळी. म्हणून एवढे मोठे डाके पडतात की नाही, त्यांनी पोलीस स्टेशन पॅक केलेलं असतं, ती माणसं पॅक केलेली असतात, सगळं सगळं पॅक केलेलं असतं. त्यामुळे कोणी काही हस्तक्षेप करत नाही. ते म्हणतात लुटा ना, आम्हाला तुम्ही बी खाना, आम्हाला पण द्या. आहे की नाही असा प्रकार चालू? आता एवढे मोठ्या गाडी लुटतात, ट्रेन लुटतात, असाच प्रकार येतो. कोणतरी फितूर झालेला असतो. आणि मग उपद्रवीला त्यांना पण चोरांनी रस्त्यामध्ये मारलं. तेने दुःखे अवैसी क्षेत्र संन्यासू घेतला. आता ही गोष्ट, आपला वडील पुत्र मारल्या गेला
ही गोष्ट बऱ्याच काळानंतर आबाईसाला समजली. पूर्वी काही फोन नव्हते, आता सेकंदामध्ये सगळं समजतं. तर पूर्वी असं मग कोणतरी सांगितलं, आलं नाही. मग त्यांना ती वार्ता कळली. मग तिला फार दुःख झालं. तिला वाटलं अरे बापरे, आपल्या घरातला करता पोरगा गेला. आणि मग तिने काय झालं, तिला फार दुःख झालं. आबाईसी क्षेत्र संन्यास घेतला, रावस गावी मठी बांधली. आबासाला वाटलं आपला पती गेलेला होता, आता जो वडील पुत्र होता तो पण सरला. आता हे तर पोरं दुसरे लहानच आहेत. आता मग आपण काय करायचं? आता सगळं दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला. जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळतो ना माणसावर, तेव्हा मनुष्य हतबल होऊन जातो. मग तिने विचार केला, आता इकडे काही प्रपंचात थांबायचं नाही, आता आपण क्षेत्र संन्यास घेतला. क्षेत्र संन्यास म्हणजे आपलं गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये राहणे, त्याला म्हणतात क्षेत्र. काय केला, गावाचा त्याग केला. दुसऱ्या रावस गावामध्ये एक मंदिर होतं मोठं, कुठे देवतेचं असेल, तिथे देवतेच्या मंदिरात जाऊन राहिली ती. रावस गावी मडी बांधली. मग त्या देवतेच्या मंदिराच्या ठिकाणी तिने आपला छोटा मठ बांधला. त्या मठात राहायची. कोणाला घेऊन राहायची? मादाईसा आणि उमाईसाला घेऊन राहायची. उमाईसा ही सख्खी मुलगी आणि मादाईसा ही मादाईसा ही आबाईसाच्या दिराची मुलगी. म्हणजे कोण म्हणतात त्याला? पुतणी म्हणतात. बरोबर आहे ना? कारण नाते तुम्हाला लोकांना माहिती आहे, आम्हाला थोडं माहिती नाही. आता आम्ही लहानपासून एकच राहिलो मार्गात येऊन, तर आम्हाला माहिती नाही. पण पुतणी म्हणतात. म्हणजे त्यांच्या दिराची मुलगी होती. कोण? मादाईसा. मग तिने रावस गावामध्ये मडी बांधली. आता काय तिकडे प्रपंचात काय राहिलं नाही, चला आपण काही इकडे कुठेतरी थोडाफार शेवटी धर्म तरी करू, धर्मामध्ये काळ व्यतीत करू, म्हणून तिने छोटा मठ बांधला. कारण की उमाईसा आणि महादाईसा दोन्ही विधवा झालेल्या होत्या. त्यांना काय ठेवायचं इकडे, मग त्यांना तिकडे घेऊन गेली. बघा, म्हणजे काही काही बायांना प्रश्न पडतो की नाही, आता आमचे नवरे मेले, आता आम्ही, कोणी म्हणतं आत्महत्याच करतो, कोणी म्हणतं काय आपला तर इकडे स्वारस्यच राहिलं नाही. अरे हे बघा, चरित्र प्रमाण आहे. जरी तुमचं तिकडचं काही संपलं असेल तर तुम्ही धर्म सुरुवात इकडे करू शकता. तुम्ही जा एखाद्या मार्गामध्ये जा, अभ्यास करा, तिथे सेवा करा, राहा पहिलं. असं नाही की तुम्ही डायरेक्ट गेले की दीक्षाच घ्या, असं नाही म्हणत तुम्ही. तिथे राहा पहिलं, अभ्यास करा. तुम्ही तिकडंच राहतच ना प्रपंचामध्ये, असं त्यांच्या लोकांचे बोलणे खेटर सण करत जा ना, तिकडे राहा. तिथे कुठे तर सासुरात तुम्हाला सण करावाच लागेल. असं नाही की मार्गात तुम्हाला काही सण करावंच लागेल. असं नाही की मार्गावी तुम्हाला पाळण्यात टांगतील म्हणून. हां, तुम्हालाच काही शिकायचं असेल तर कोणी काही तुम्हाला सहनही करावं लागेल. आणि मग अशा प्रकारे मग आबाईसाला पण वाटलं आपल्या इकडे काही काम नाही. आता तिने गेली रावस गावाला, मठ बांधला. तिथे ती राहू लागली. सांगतात ना, पुत्र शोक, स्त्री शोक आणि घरभंग ही तिन्ही माणसाला असह्य असतात. म्हणजे एखाद्याचा घराचा विभाग झाला, ती पण गोष्ट माणसाला दुःख होते. पुत्र शोक म्हणजे पुत्र मेला, एखाद्या बाईचा करता पुत्रच गेला, ते पण दुःख त्यांना भरपूर मोठं होतं. दुःख कोसळतं की नाही, घरातला करता पोरगाच गेला मरून, किंवा कुठं सोडून गेलं तर काय दुःख पण त्यांना होतच की नाही. किंवा स्त्री शोक म्हणजे एखाद्याची बायकोच मेली किंवा बायको सोडून गेली, त्याला दुःख होतं की नाही? भरपूर होतं. म्हणजे ही तीन गोष्टी प्रपंचामध्ये सांगितलेल्या आहेत. तसं या ठिकाणी आबाईसाला म्हणजे पतीचं दुःख पहिलं होतंच. आता करता पोरगा पण गेला, आता मग काय करायचं? आता क्षेत्र संन्यास घेतलं. रावस गावी मडी बांधली. सांगतात की रावसगाव जे होतं, यांना ते वृत्तीमध्ये भेटलेलं होतं म्हणतात. म्हणजे 5 गावं वृत्तीमध्ये भेटली होती. पुरी, पांढरी, रावसगाव आणि एक बघा साडेगाव सांगितलेलं आहे, आणि एक आहे जोगलादेवी. म्हणजे 5 गावं आबाईसांना वृत्तीमध्ये दान भेटली होती. म्हणजे पूर्वीची राजे लोक जे होती की नाही, ते वृत्ती द्यायची नाही का. सारंगपंतांना मागं आपण बघितलं, त्यांना गाय दिली, जमीन दिली त्या राणीने. तसं ब्राह्मण लोकांना काही वृत्ती दिल्या जायची. जसं आत्ताही आपल्या संस्थानला काही काही लोकांनी पहिले जमीन दिलेली आहे. आता सांगतात की माहूरच्या संस्थानाला 200 एकर जमीन दान दिलेली आहे. असं कुठे कुठे काय मठ मंदिरे आपले आहेत. मग कोणी गाई दिल्या, कोणी जमीन दिल्यात, ते दान दिले त्यांना.
काही काही लोक म्हणतात ना, हे मठाला हे जमिनी कसं काय असतात, हे कसं गुरंढोरं कसं काय राहतात. आता जी संस्थानं मोठी असतात, आश्रममध्ये नाही, हे जे संस्थान असतात की नाही मोठी मठ, तिकडे मठ संस्थान स्थान, त्यांना जमीन लोकांनी दान दिलेले असतात. श्रद्धेचा भाव असतो म्हणा तो, मग त्यांना ते पुढच्यानं सांभाळावंच लागतं त्या गोष्टी, म्हणून त्या जमिनी पुढे आहेत त्यांच्याकडे. आणि म्हणून अशा प्रकारे यांना पण 5 वृत्तीमध्ये भेटलेली होती, म्हणून त्यांनी रावसगावला मठ बांधला. मग त्या रावसगावमध्ये राहून तिथे जे मंदिर होतं देवतेचं, तिथे काय करायच्या, तिथे त्रिकाळ आरती करायची देवतेची. आणि मग आता ह्यांना वाटलं, हे पुजारी लोकांना वाटले आता सेवा करतात, त्यांनी भिक्षा मागायची, लोक त्यांना देत राहायचे. मग त्यांनी काय केलं, संन्यस्त धर्म एक प्रकारचा त्यांनी काय केला, स्वीकार केलेला आहे. प्रपंचाचा त्याग केला आणि आता कुठे राहिल्या, ग्रस्त धर्म सोडून त्यांनी रावसगावमध्ये मठी बांधून तिथे सेवा करू लागल्या. आता या अन्य होत्या ना ह्या पहिल्या. जवळी महादायसे उमायसे तेथ मास उपवास करती. एकट्या गेल्या का ह्या नाही, मग यांच्यासोबत महादाईसा देराची मुलगी, उमाईसा स्वतःची मुलगी, तेथ मास उपवास करती. म्हणजे मास उपवास म्हणजे महिन्याला जो उपवास केला जातो त्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला, मास उपवास. म्हणजे महिना महिना उपवास देवतेचा करायचा, महिना महिना व्रत धरायचं. बघा किती देवता धर्म अवघड आहे, महिना महिना व्रत धारण करतात नाही का, 2-2 कोक 6 महिने उपवास धरतात, तरी पण देवता लोक प्रसन्न होत नाही. आपल्या देवाचं सोपं काम आहे, आपल्या देवा धर्माचा मानवा संप्रदायामध्ये 3 टाइम खाऊन पिऊन देवधर्म करा, स्वस्थतेने राहा, स्वस्थतेने स्मरण करा. म्हणतात ना, पोटात असेल तर काय, तर पोटामध्ये येतं. सांगितलं स्वस्थ चित्ते बुद्धी संभवंती, म्हणजे आपल्यामध्ये काय सांगितलं, सगळं व्यवस्थित तुम्ही गोष्टी करा, म्हणजे उपास तापास करा आपल्यामध्ये सांगितलेला नाही. तुम्हाला मनाला उपवास द्यायला सांगितला. मनाला उपवास म्हणजे काय, मनाला कंट्रोल करा, इंद्रियांना संयमित करा. जी गोष्ट इंद्रियांनी मागितली त्याला ती देऊच नका, याला म्हणतात इंद्रियाचा उपवास. एखादी गोष्ट मनाने ठरवली ती मनासारखंच करत बसू नका, याला म्हणतात मनाला उपवास. हा उपवास आपल्याला करायला सांगितला की, आपल्याला पोटमारा करायला नाही सांगितलेला आहे. पण तिकडे काय करतात, उपवास मास उपवास करतात. तसं या महादायसा आणि उमायसा मास उपवास करत होत्या. तव तेथ देव आले, तव तेथ देव आले. तव तेथ म्हणजे त्या रावसगावला देव आले, म्हणजे कोण आले, नाही रामदेव दादोस आले. स्वामींचा भेटच नाही ना आता, हे यांची पार्श्वभूमी सांगतात पुढची, कशा प्रकारे हे पूर्वी कोण होत्या. आता ही प्रस्तावना चालली या आचार्यांची महादायसांची. पूर्वी ही चरित्रकारांनी सांगतायत आता. मग तिथं तव देव आले म्हणजे रामदेव दादोस आले. ते अबायसी काही बरवे बोलती. मग ते ह्या ज्या इथल्या ह्या स्त्रिया आहेत, ह्या दुःखिस्त आहेत. आपण यांना आधार द्यावा, काहीतरी चांगलं सांगावं. बघा, एखादा व्यक्ती दुःखित असेल किंवा त्याने जर तुम्हाला काही समस्या सांगितली असतील तर आपण त्याला काय करायला पाहिजे, आपण त्याला आधार द्यायला सांगितलेला आहे. त्याचं मन शांती करायची, त्याचं सांत्वन करायचं. कोणी शब्दांत दुखवला गेला असेल, कोणी कशाने दुखवला गेला असेल, त्याचं काय करायचं असतं, संतांनी सांत्वन करायचं असतं. संत महात्म्याने काय करायचं असतं, ते सांत्वन करायचं असतं. आणि मग बरवे बोलती म्हणजे त्यांना काहीतरी चांगल्या गोष्टी समजून सांगायचे, त्यांना सांगायचे, आधार द्यायचे, काही हरकत नाही बाई, हे प्रपंचाचा नियम आहे, होत राहतं अशा गोष्टी. राहा तुम्ही आता इथे, राहा, सेवा वगैरे करा, चांगलं आहे, भिक्षा मागा. मग ते बरवे बोलती. आणि बरवे बोलती म्हणजे आपल्या स्वामीविषयी पण त्यांना काही ते सांगायचे. आमके स्वामी आहेत, असे आहेत, काही स्वामींच्या घटना त्यांना सांगायचे. तेने दादोसापासोनी तयासी स्थिती झाली. मग ते काही चांगलं त्यांना सांगायचे. तेने दादोसापासोनी, तेने म्हणजे त्या बायांना, महादायसा उमायसा आणि आबाईसांना, स्थिती झाली म्हणजे एक संचरलं. पण ती स्थिती सांगतात की दादोसापासून नाही झाली, ती कुठून झालेली आहे, आमच्या स्वामीपासून झालेली आहे. कारण की विद्यावंतापासून स्थिती ही होत नसते. ही कोणाची होती ती स्थिती, आमच्या स्वामीपासून ती झालेली. त्यांना कोणाला स्थिती झाली, ही महादायसा उमायसा आणि आबाईसाला झालेली ही स्थिती होती.
कारण की ते गुणगान कोणाचं करू लागले, काही स्वामींच्या कथा त्यांनी सांगितल्या, काही स्वामींचं वर्णन त्यांनी केलं असेल, आणि म्हणून त्यांना तर काय झाली, ती स्थिती झाली. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काही चांगल्या गोष्टी सांगून त्यांचं मन शांत केलं. मग त्यांना दादोसांच्या गोष्टी त्यांना आवडू लागल्या, त्यांना दादोंचा स्वभाव त्यांना आवडला, दादोस त्यांना चांगलंच बोलायचे. आणि मग ती दादोसांची शिक्षे झाली. त्या दिवसापासून ती म्हणजे उमाईसा, महादाईसा आणि आबाईसा दादोसांची काय झाली, ती शिष्य झाली. म्हणजे दादोस आता गुरु झाले त्यांचे, आणि हे काय झाले, त्यांचे शिष्य झाले. त्यांना वाटलं की चला बुवा, एवढ्या याच्यामध्ये हा माणूस कोणतरी चांगला आपल्याला भेटला, याने आपल्याला सांत्वन केलं, आपल्याने धीर दिला, आपल्याला आधार दिला, मग काय हरकत आहे, चांगल्याची संगत करायला काय, चांगल्या शिष्य होण्याला काय अडचण आहे का. ज्यांनी आपलं सांत्वन केलं, जो आपल्या कामी पडलेला आहे, तो छोटा असो की मोठा असो, जो कामी पडतोय ना तो आपला गुरु, त्याचं शिष्य व्हायला तुम्हाला काही अडचण नाही आहे. ज्याने तुम्हाला मार्ग दाखवला, ज्याच्यापासून तुम्हाला काही गुण वर्तलेला आहे, किंवा ज्याने तुमचं सांत्वन केलं, ज्याने तुम्हाला आधार दिला, तुम्हाला त्याचं शिष्य होण्यासाठी काही अडचण नाही. लोक सांगतील काही पण, परंतु तुम्हाला माहिती नाही मामा मला हा किती माझ्या कामी पडला. लोकांचं नाव ठेवायचं कामच असतं. लोकाला बरं दिसलं नाही त्याचं लोक मग त्याची कुठं तुमच्याकडे करणार. लोकांकडे विचार करायचा नाही. पण जो माझ्या कामी पडला, एकेकाळी ज्याने मला धीर दिला, मी त्याचा आपण काय केला पाहिजे, उपकार आठवला पाहिजे. त्याचा ज्याने आपला आधार दिला, आपण त्याचा गुण आठवला पाहिजे की नाही. मग तसं ते सुद्धा महादाईसा उमाई, त्यांना वाटलं बा एवढ्या काळामध्ये आपलं कोणी भावकी कामी नाही पडली, नातेवाईक कोणी कामी नाही पडला, देर कामी नाही पडला, सांत्वन माझं केलं नाही. पण हा कोण पुरुष असा बिचारा धर्माचा. नातं काय होतं तिथे, धर्माचं नातं होतं. दादोसकर त्यांच्या भावकीमधले होते का, नाही. इथे धर्माची नाती असतात. आपल्यामध्ये जातीचा कुठलाच भेद नाही आहे. तो कोणत्या का जातीचा राहे ना, असं नाही की देशमुखच पाहिजे, मराठाच पाहिजे, पाटीलच पाहिजे. 18 पगड जातीची अनुयायी आपल्या मानव संप्रदायामध्ये आहेत की नाही. आपल्यामध्ये भेदभाव नाहीच केलेला आहे ह्या गोष्टींनी. जर देवाने भेदभाव, आम्ही तुम्ही कोण भेदभाव करणारे. तो आपल्या देवाकडे आलाय ना, तो कुठल्या जातीचा राहो हे अरे स्वामींनी मातंगाचा लाडू खाल्ला होता. पहिला नमस्कार कोणी केला, माई भट्टांनी नमस्कार कोणाला केला माहिती आहे का, वृद्धपूरमध्ये मातंगाला नमस्कार केला. कारण त्यांनी सांगितलं की गोविंद प्रभू बाबा इकडे गेलेले आहेत, म्हणून त्यांनी पहिला मातंगाला नमस्कार केलेला आहे. त्यांनी बघितलं का मी ब्राह्मण आहे, हा मातंग आहे, बघितलं तिथं माई भट्टांनी नाही, यांनी मला देव दाखवला ना, तो पहिला माझा निमित्त आहे. म्हणून आपल्यामध्ये जातीभेद नाहीये. जो जातीभेद करतो त्यांनी तर मग देवाला त्यांनी छेद दिल्यासारखं काम होईल. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये कोणी अनुसरण्यासाठी येऊ, दीक्षा घेण्यासाठी येऊ, त्याला जातीगुळ कधी पहिले विचारत नसतात. फक्त त्याला सांगतात सप्तव्यसनाचा त्याग कर, तो आमच्याकडे ये, विषय संपलेला असतो. आणि म्हणून त्यांना बी वाटलं की आपल्याला कुठल्या जात्यातले नात्यातले नाहीत, कोण आहेत, आपलं त्यांनी सांत्वन केलं, आणि मग ते त्यांची शिष्य झालेली आहेत. एक दिस दादोसा बायसाचे मडीसे बैसली असती. असं मग त्यांचं इंजानं वाढलं की आता दादोसांचे ते शिष्य झाले, हे त्यांचे गुरु झाले. मग त्यांना काहीतरी सांगत उचारायचे, चांगल्या गोष्टी सांगत राहायचे. मग त्यांचं येणं जाणं वाढलं, यांचं पण आत्मत्व निर्माण झालं. मग जी आबाईसाची होती, ती पाठीमागचं जे काही दुःख होतं झालेलं, तिला जे पुत्राचं दुःख झालतं, जे काही दुःख झालतं ना, ती सगळी विसरून गेली. कोण? आबाईसा विसरून गेली. मग तिने आपल्या आणलं इकडे. लक्षामध्ये ठेवा, अशा काही प्रपंचामध्ये घटना घडतात. बऱ्याच बायांचे पती विधवा होतात, किंवा काही पुरुषांची पत्नी सरते, त्यांचा पाठीमागचा परिवार असतो. पण काही फक्त ते निश्चित मार्गात निघून जातात. पण तुम्ही मार्गात जात असताना तुमच्या पाठीमागे जो परिवार आहे, तुमची मुलगी असेल उदाहरणार्थ, तिला पण विचारा, बाई आता आमचा असा मार्ग आम्ही स्वीकारणार आहे, तुला मार्गात यायचं की प्रपंचामध्ये पडायचं, तिला तुम्ही विचारलं पाहिजे. तुम्ही कशाला तिला त्या नरकामध्ये ढकलता प्रपंचामध्ये? जर तिची इच्छा असेल तिला मार्गात घेऊन जा, असं काही नाही. बघा आबाईसाने काय काम केलं इथे,
आपल्या मुली पण सोबत घेऊन गेली की नाही त्या ठिकाणी? जर मुली पाठीमागे ठेवल्या असतील समाज भकला असता की नाही? समाज विचित्र प्रकारचा आहे, कसे पण काही नावं ठेवतात, त्यांना काही बुडी शेंडा माहिती नसतो. आणि मग ती सुद्धा घेऊन गेली. तसंही चरित्र एक बारकावे आपल्याला सांगतं. जर असा प्रसंग जर कुणावर घडला असेल तर त्याने स्वतःच्या मार्गामध्ये जात, असं बघत बसू नका माझा नवरा मेला आता मी काही माझं सगळं संपलं. नित्यपती परमेश्वर तुमचा आहे ना, त्याचा मार्ग पकडा. तुम्ही पण जा, तुमचं मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्यालाही प्रवृत्त करा, तुम्ही मार्गामध्ये जाऊ शकता जिथे तुम्हाला आवडेल. असं नाही की मोठ्याच मार्गात गेलं पाहिजे, असं काही नाही. मार्ग छोटा काय मोठा काय, जिथे तुम्हाला तुमचं धर्मसिद्धी जाईल, जिथे तुम्हाला त्या गुरुकडे तुम्हाला ज्यांचं हे होईल प्रणवेल, तुम्ही त्यांच्या ठिकाणी जा. छोटा राहो की मोठा राहो, त्या मार्गात तुम्ही काय करू शकता, जाऊ शकता. बघा इथे आम्हाला दिसतो ना संदर्भ, आबाईसा आपल्या दोन्हीही मुलींना सोबत घेऊन गेलेल्या आहेत. त्यांच्याकडे येऊ जाऊ लागले, त्यांना काय सांगायचे. दादोस मडिये बैसले असती, दादोस त्या मठामध्ये निरूपण करत बसलेली होते. बाहेरी वाहना उचा असती, बाहेरी वाहना म्हणजे दादोसांच्या ज्या वाहना होत्या ना, त्या उंच टाचेच्या होत्या. आता बघा आपण उंच टाचेच्या वाहना बघतो, बाया लेडीज घालतात बघा. आता ते उंच वाहनाच्या वाहना म्हणजे पायातील पादत्राणे उंच प्रकारची होती. काही बरवे असती म्हणजे दादोस काही बरबे बोलत असती म्हणजे काहीतरी चांगल्या प्रकारे निरूपण त्यांना करायचे, जे त्यांच्या लाभाचं आहे, जे हिताचं आहे त्यांना ते सांगत राहायचे. बघा जो लाभाचं हिताचं सांगतो ना, तो व्यक्ती त्याला आवडत असतो. तो कोणी राहून लाभाच्या जरा गोष्टी सांगितल्या बा, तो म्हणतो नाही नाही मला यांना हिताची जरा गोष्टी मला सांगितल्या बरं का, लाभाचंच मला यांनी सांगितलं, मग तो व्यक्ती आपल्याला आवडतो की नाही, आवडेल. मग बर्वे बोलत असती सांगू लागले, तव तेत भट्ट पडताळा वयाले. तव तेत भट्ट, तेत म्हणजे रावस गावला, भट्ट म्हणजे नागदेवाचार्य, यांचं पूर्वी नाव काय होतं, भट्ट वासवत नाव पहिलं. भट्ट पडताळावया आले, पडताळावया आले म्हणजे त्यांना वाटलं माझी आई ही घर सोडून गेली, बहिणी गावामध्ये नाही आहेत, हे नेमक्या गेल्या कुठं. कोणतरी सांगितलं बाबा तुझी आई तुझी बहीण ते आशाने असे ते काय झालेलं आहे, तिकडे ते रावस घालून निघून गेलेले आहेत. दुसरे कारण सांगतात की मठी बांधण्याचं. हे जे भट्ट होते यांनी दरोडेखोर झालेले होते, कारण की वडील पुत्र त्यांचा वडील बंधू मारला गेला, आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी त्यांचे जे होते हे भट्टोबाज जे होते यांनी काय केला होता, दरोडेखोराचा वेश धारण केला होता. सांगतात ना हातामध्ये नंगी तलवार, मोकळा कासोटा, आणि ते अशा प्रकारे त्यांची वेश पुढे सांगतात ते. तिसरे कारण सांगतात की मठी का बांधली होती, म्हणजे भट्टोबास हे दरोडेखोर झाल्या कारणाने तिला वाटलं सारंग पंडित गेला, आता जर आपला विश्वास होता तो पण दरोडेखोर झाला, आता राहून काय करायचं, म्हणून तिने ती सुद्धा एक कारण तिने ती मठी तिथे तिने रावसगावमध्ये बांधलेली होती. मोकळा कासोटा म्हटले त्यांचा अवतार कसा होता भट्टोबासांचा, मोकळा कासोटा म्हणजे कासोटा म्हणजे जे म्हणतात ना बघा ते लोक लुंगी सारखा जे असतात दरोडेखोर ती लुंगी घालतात किंवा असा काष्टा देतात, पाहतो आपण बघा. कासोटा होता. आडवी वेणी, आडवी वेणी म्हणजे त्यांनी अशी वेणी आडवी बांधलेली होती, म्हणजे केस वाढवले होते, जटाधारी झालेले होते. आता दरोडेखोर म्हटलं काय, दाढी वाढलेली, ते सगळं विद्रूप रूप त्याने धारण केलं होतं. आडवी वेणी नाही का, आपण त्या महाभारतामध्ये तो अर्जुन नव्हता का, अर्जुन त्यांनी सुद्धा आडवी वेणी घातली होती, बृहन्नळा रूप धारण केलं होतं त्यांनी, त्याला शाप दिला होता. तसे यांनी पण आडवी वेणी धारण केलेली होती. खांदावरी खांडे, खांदावरी खांडे म्हणजे खांद्यावर नंगी तलवार होती, चकचकीत तलवार त्यांच्या खांद्यावर होती. ऐसे भट्ट पडित ऐसे भटपट शाळेवरी आले, ऐसे भटपट शाळेवर आले म्हणजे जिथे मडी बांधलेली होती त्या अंगणामध्ये भट्टोबास आलेले आहेत. अशा प्रकारचं भट्टोबासांचं वर्णन चरित्रामध्ये आलेलं आहे.
आता आल्यानंतर पुढं काय केलं हे उद्या आपण बघूयात. दंडवत